जिस देश में जिस भेष में जिस परिवेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस रंग में जिस ढंग में जिस संग में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस लोक में जिस भोग में जिस योग में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस हाल में जिस ताल में जिस चाल में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस नाम में जिस काम में जिस धाम में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस ध्यान में जिस ज्ञान में जिस परिधान में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। भगवान श्री कृष्ण की जय। जिस हाल में जिस देश में जिस वेश में रहो, भक्तासाठी सांगितलं की, कारण आता पुढच्या ह्याच्यात आत्ता जे सांगितलं की धृतराष्ट्राकडे जा, तो अंध आहे आणि पुत्राच्या मोहाने ग्रसलेला आहे, त्यामुळे तो आपल्या भावांच्या मुलाकडे तेवढ्या प्रेमाने पाहत नाही. हे जेव्हा सांगतात तेव्हा आता त्यांची परिस्थिती की ते कसेही असले तरी पांडव जे आपलेच पुत्र आहेत, आपल्याच भावाचे पुत्र आहेत, त्यांचा सांभाळ मी जसा दुर्योधनाला सांभाळतो, जसा दुःशासनाला सांभाळतो, हे माझे 100 पुत्र सांभाळतो, तसे हे 5 पुत्र त्याच प्रेमाने सांभाळण्यासाठी काय हरकत आहे. पण स्वार्थ जो आहे तो स्वार्थ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. त्या स्वार्थामुळे आपली दृष्टी ही अंधुक झालेली असते आणि तो आंधळा धृतराष्ट्र आहे. आता या ठिकाणी आता पुढचा जो अध्याय आहे 49वा अध्याय, हा 49वा अध्याय. अक्रूराने, आता भगवंताने जसं सांगितलं तसं अक्रूर हे हस्तिनापुराला जायला निघतात. श्री शुकदेव सांगतात परीक्षित राजाला, अक्रूर हा पुरुवंशातील राजांच्या कीर्तीने मंडित झाले. पुरुवंशातील अक्रूर आहे, तो आता हस्तिनापुराला गेला. ददर्श तत्रांबिकेयम स भीष्मं विदुर प्रथाम सहपुत्रंच बाल्धिकं भारद्वाजं स गौतमं कर्णं दुर्योधनं द्रोणीं पांडवान सुहृदो अपरान. त्या हस्तिनापुरामध्ये गेल्यानंतर कोणाकोणाची भेट झाली ती पूर्ण यादी दिली. धृतराष्ट्र आहेत, भीष्म पितामह आहेत, विदुर आहे, कुंती आहे त्या ठिकाणी माता कुंती, बाल्हिक आहे, त्याचा पुत्र सोमदत्त आहे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव आणि सगळ्यांना तो अक्रूर जाऊन भेटलेले आहेत. ही सगळी नावं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये येतात सगळे. आता त्या ठिकाणी सांगतात की राजाचे पांडवाबरोबरचे वर्तन जे आहे ते जाणून घेण्यासाठी अक्रूर त्या ठिकाणी आलेले आहे. तर धृतराष्ट्राचे पांडवाबरोबरचे कसे वर्तन आहे ह्याचं निरीक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अक्रूरांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. आपल्या दुष्टपुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचं धाडस या बापामध्ये नाही. शकुनी हा त्यांचा मामा, या दुर्योधनाचा मामा, गांधार देशातून आलेला आहे. गांधार म्हणजे आजचं अफगाणिस्तान, तिकडून आलेला आहे. गांधारी त्याची बहीण आहे आणि या दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणारा तो धृतराष्ट्र आहे. तेज ओजो बलम वीर्यम प्रश्रयादिंश सद्गुणान. आता हे जे 100 पुत्र आहेत आणि धृतराष्ट्र स्वतः आहे, त्या सगळ्यांना पांडवांचा प्रभाव, पांडवांचं शस्त्रकौशल्य, पांडवांचं बल, त्यांचं शौर्य, त्यांचा विनय, शौर्य आहे पण विनयसुद्धा असला पाहिजे, ह्या सगळे सद्गुण पाहिल्यावर त्यांच्याशी चांगलं वागायला पाहिजे. पण हे न जाणून ते त्याच्याशी द्वेष करतात. एखादी गोष्ट आपल्यामध्ये नसेल आणि दुसऱ्यामध्ये असेल तर ती चांगली गोष्ट दुसऱ्यामध्ये कशी आली
आणि त्याने काय केलं आणि ती गोष्ट प्राप्त केली याचा विचार मी केला पाहिजे. आणि जसजसा मी विचार करू तसतसा मला त्यांच्यासारखं भाग्यवान होता येईल. पण हे त्याचा द्वेषच करत बसले. पुढे प्रजा जी आहे त्या प्रजेला आता दोघे डोळ्यासमोर आहेत. कौरवसुद्धा आहेत आणि 5 पांडवसुद्धा आहेत. आता प्रजेचा जे प्रेम आहे ते पांडवांच्याबद्दल अधिक प्रेम आहे. पुढे या पांडवांवर त्या द्वेषापोटी याच बांधवांनी विषप्रयोगसुद्धा केला. त्यांच्यावर अत्याचारसुद्धा केलेले आहेत. आणि कुंती आणि विदुराने हे सगळ्या गोष्टी अक्रूराला सांगितल्या. प्रथा विदुर एवच. प्रथा कुंती आणि विदुर यांनी या सगळ्या गोष्टी अक्रूराच्या समोर निदर्शनास आणून दिल्या. आता पृथा ही जी आहे, पृथा तु भ्रातरम प्राप्तम अक्रूरम उपसृत्यतम उवाच जन्मनिलयम स्मरंत्य अश्रू कुलेक्षणा. अक्रूर जेव्हा कुंतीच्या महालामध्ये गेले तेव्हा ती आपल्या भावाजवळ येऊन बसले. आता कुंती आणि अक्रूर असं बहीण भावाचं नातं. त्या अक्रूराला पाहून कुंतीच्या मनामध्ये आपल्या माहेराची आठवण आली. आता ती विचारते, कुंती म्हणते, अपि स्मरन्ति न सौम्य पितरो भ्रातरश्च मे. माझे आई वडील भाऊ बहिणी पुतणे इतर नातलग स्त्रिया मैत्रिणी माझी कधी आठवण काढतात का? कुंती विचारत आहे. त्यानंतर माझा भाचा, कुंतीचा भाचा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्याचा भाऊ कमलनयन असणारा हा बलराम यांना आपल्या आत्तेभावांची आठवण होती का? कुंती ही आत्या आहे, बुवा आत्या. आणि त्या आत्याची मुलं म्हणजे हे पांडव जे आहेत, अर्जुन, धृतराष्ट्र, अर्जुन, या सगळ्यांची आठवण होते का? 5 पांडव युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव यांची आठवण होते का? आता माझी कशी अवस्था आहे ती आता कुंती या ठिकाणी सांगते. सापत्न्यमध्ये शोचंती वृकाणाम हरिणीम इवच. शत्रूच्या गरड्यात असणारी मी शोककुल झाली आहे. जसा लांडग्याचा कळप, लांडगे सगळीकडे आहेत आणि मध्ये एक हरिणी जी आहे ती त्यामध्ये अडकलेली आहे. आता तिची जशी अवस्था आहे तशी माझी अवस्था झाली आहे. अगदी अशीच अवस्था त्या अश्वत्थाम्याचीच, आपल्या याचीसुद्धा, अभिमन्यूचीसुद्धा रणांगणावर झाली होती. आता ते श्रीकृष्ण कधीतरी येऊन माझं सांत्वन करतील काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारला. सांत्वयिष्यती माम वाक्यैहि पितृहीनांश बालका. या माझ्या मुलांची आणि माझी विचारपूस करण्यासाठी माझा भाचा असला तरी भगवान श्रीकृष्ण इकडे येतील का? कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मान विश्वभावन प्रपन्नाम पाहि गोविंद शुशुभिश्चावसाद अतिम. कृष्णा, तू महायोगी आहेस, विश्वात्मा आहेस आणि तू सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस. अक्रूराच्या जवळ कुंती माता म्हणते. आणि या जगामध्ये शरण जाण्यासाठी तूच एक आहे. शरण हनुमंता. म्हणजे शरण जाण्यासाठी कोण योग्य आहे ते सांगतात की शरण जाण्यासाठी योग्य असा एकच भगवान श्रीकृष्ण आहे. त्यासाठी एक श्लोक या ठिकाणी दिला आहे. नमः कृष्णाय शुद्धाय ब्रह्मणे परमात्मने योगेश्वराय योगाय त्वाम अहम शरणम गता. तू शुद्ध परब्रह्म आहे आणि सगळ्या योगांचा सुद्धा महायोगी असा तू आहेस. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, आमचे पांडुरंगदादा आठवले जे आहेत स्वाध्याय परिवाराचे, ते कृष्णाचं रूप जे आहे ते महायोगीच्या रूपाने ते पाहतात. तू स्वतः योगसुद्धा आहेस आणि तुला मी शरण आलेले आहे आणि म्हणून माझं रक्षण कर. प्रपन्नाम पाहि गोविंद. प्रपन्न म्हणजे शरणागती. प्रपन्नामृत नावाचा रामानुजाचार्यांचा एक संप्रदाय आहे प्रपन्नात्मक. तर भगवंताला शरण जाणं आणि सरळ कसं की 100% शरण. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. म्हणजे आपण कुठून आलो? परब्रह्माचे अंश आहोत आणि त्या परब्रह्माशी आपली एकरूपता घडण्याचं काम एका नमस्काराने होत आहे. पण तो नमस्कार पुन्हा शुद्ध भावे नमस्कार घाली. आता शुकदेव या ठिकाणी सांगतात परीक्षित राजाला, इत्य अनुस्मृत्य स्वजनम कृष्णंते जगदीश्वरम प्रावृत दुःखिता राजन भवताम प्रपितामही. परीक्षित राजाला सांगतात, परीक्षिती, तुझे आईवडील म्हणजे अभिमन्यू आणि उत्तरा, ती उत्तरा ही तुझी आई,
अर्जुन आणि सुभद्रा, ती सुभद्रा म्हणजे तुझी आजी आहे आणि पंडूराजा आणि कुंती आणि दुसरी पत्नी असणारी माद्री या तुझ्या पणजी आहेत. तुझी पणजी कुंती अशा प्रकारे त्या अक्रूराला उद्धवानं सगळं सांगून अक्रूराला सांगत आहे आणि ती आपलं दुःख रडून व्यक्त करत आहे. आता यामध्ये दोघांची नावं या ठिकाणी आहेत श्लोकामध्ये. समदुःख सुखो अक्रूरो विदुरश्च महायशा. अक्रूर आणि विदुर हे महायश संपन्न केलेले दोघे आहेत आणि त्यांची वैचारिक पातळी किंवा आध्यात्मिक पातळी ही उच्च अशी आहे आणि दोघेही सुखदुःखाला समान दृष्टीने पाहतात. आपल्या रामरक्षा स्तोत्रामध्ये कौसल्ययो दृशो पातो विश्वामित्र प्रिय श्रुती. कौसल्ययो दृशो पातो. कौसल्याचे दृष्टी जी आहे ती 2 डोळ्यांनी कौसल्या या सगळ्या घडणाऱ्या प्रसंगाकडे पाहत आहेत. एका डोळ्याने ते दुःख पाहत आहे आणि एका डोळ्याने सुखसुद्धा पाहत आहे. एकाच वेळेस उद्या रामाला अभिषेक होणार आहे याचा आनंद आहे आणि दुसऱ्याच क्षणी रामाला वनवासामध्ये जावं लागतं त्याचं दुःखसुद्धा आहे. पण कौसल्या कधीही विचलित झाली नाही. तसं अक्रूर आणि विदुर जे आहेत ते सुख आणि दुःखाला एकाच समदृष्टीने पाहत होते. सांत्वयामास कुंतीम तत्पुत्रोत्पत्ती हेतुभिः. तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे तिला स्मरण करून दिले. कुंती मातेने या पुत्रांना जन्म दिला ती कथा आपल्याला माहिती आहे. तिला तो वर मिळाला त्याप्रमाणे पंचमहाभूतांचं स्मरण करून या पुत्रांचा जन्म झालेला आहे. आता अक्रूर जो आहे तो आता धृतराष्ट्र राजाकडे गेले अक्रूर. कारण भगवंताने सांगितलं होतं की त्या ठिकाणी जाऊन धृतराष्ट्राची स्थिती काय आहे, धृतराष्ट्राच्या मनामध्ये काय विचार आहे, पांडवांच्याबद्दलचा आकस त्याच्या मनामध्ये काय आहे. तर पुत्रस्नेहे मोहितू माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलेलं आहे. धृतराष्ट्र कसा पुत्रस्नेहाने मोहित झालेला आहे आणि जेव्हा मोह तेव्हा स्वार्थ हे जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येतात तेव्हा माणूस सदाचार सद्वृत्ती या सगळ्या गोष्टी सोडून देतो. अक्रूर आता मथुरेला जाण्यासाठी निघाला तेव्हा राजा धृतराष्ट्राकडे अक्रूर महाराज गेले आणि राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता हे त्याने पाहिलं. यास्यन राजान अभेद्य विषमम पुत्र लालसम. विषम सम नाही विषम पुत्र लालसेने विषम झालेला आहे. अवदत सुरजामध्ये बंधुभीही सौरदोत अतिम. आता ते जाऊन पाहतात की अक्रूराने सर्वासमक्ष भगवान श्रीकृष्णाचा जो संदेश होता तो धृतराष्ट्राला सांगितला. अक्रूर आणि धृतराष्ट्र यांच्यामधला संवाद आता या ठिकाणी दिला. भो भो वैचित्रवीर्यत्वम कुरुणाम कीर्तिवर्धनम. आता हा धृतराष्ट्र जो आंधळा झाला आहे त्याच्या जन्माची कहाणी आपण त्या महाभारताच्या सिरियलमध्ये खूप चांगल्या प्रकारे पाहिली आहे. विचित्रवीर्याचा पुत्र असणारा हा आहे आणि बंधू आपला पांडू जो आहे तो स्वर्गाला गेल्यावर आता राज्यावर कोणीतरी बसावं म्हणून आता तुला राज्य दिलं आहे. जरी तू आंधळा असला तरी पण तुला राज्य मिळालेलं आहे. आता तुझं काम काय आहे की राज्य जे आहे ते कसं चालवायचं. धर्मेण पालयन उर्वीम. उर्वी म्हणजे हे पृथ्वी. धर्मेण पालयन उर्वीम प्रजाशीलेन रंजयन वर्तमान समस्वेषु श्रेय कीर्तिम अवाप्स्यसी. 4 गोष्टी सांगितल्या की धर्मशास्त्रानुसार धर्माने दिल्यानुसार वेदांमध्ये जे प्रणीत आहे त्यानुसार पृथ्वीचे तू पालन करायला पाहिजे. सदाचरणाने आपल्या प्रजेचं पालन करायला पाहिजे. 4 गोष्टी दिल्या आणि स्वजनांबरोबर आपले जे स्वजन आहेत आप्त आहेत स्वकीय आहेत त्यांच्याबरोबर समान वर्तन ठेवायला पाहिजे तर तू खऱ्या अर्थाने राजा होशील. वर्तमान समस्वेषु श्रेय कीर्तिम अवाप्स्यसी. आणि असं जर तू केलं तर सगळ्या लोकांमध्ये या पृथ्वीवर तुझं यश राहील आणि तुला परलोकी सद्गती मिळेल कारण तू धर्मानुसार वागलेला आहे. धर्मम अनुस्वर. पुढे सांगतात अन्यथा त्वाम आचरण लोके गर्हितो यास्यसे तमहा. अन्यथा धर्माच्या विरुद्ध स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा. परधर्म जो आहे म्हणजे तू तुझा पुत्रधर्म राजधर्म हे सगळं सोडून जर तू त्यांच्यावर अत्याचार केलेस तर विपरीत आचरण जर तू केलं
तर या लोकी तुझी निंदा होईल आणि मृत्यूनंतरसुद्धा तुला नरकात जावे लागेल. आपले पुत्र आणि पांडवाचे पुत्र, पंडुराजाचे पुत्र यांच्याशी तू समानतेने वाग. तस्मात समत्वे वर्तस्व पांडवेश्वा आत्मजेषु च. आता खूप मोठंसं अध्यात्म सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. समर्थ सांगतात, एकलेचे यावे एकलीचे जावे, मध्येचे स्वभावे माया जाळ. माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तिहीन. आता भक्तीचा कुठलाही गंध नसलेला हा धृतराष्ट्र, आणि या ठिकाणी अक्रूर त्याला हे सगळं ज्ञान सांगत आहेत. आमचे पालनपोषण करणे हा तुमचा धर्मच आहे असं म्हणायचं. पण अधर्माने मिळालेले धन जे आहे तेच आपण गोळा केलं तर आपलेच स्वजन आपल्याला लुटतात. अधर्मो अपचितम वित्तम हरंते अन्ये अल्पमेधसहा. जसं पाण्यामध्ये असणारे जीवजंतू, इतर जे जीवजंतू आहेत त्यांच्यासाठी पाणी हेच सर्वस्व आहे, पण त्याच संबंधितांनाच ते संपवतात. म्हणजे मोठा मासा लहान माशाला जसा घेऊन टाकतो तसा तू या ठिकाणी राजा असूनसुद्धा आपल्या प्रजेवर अत्याचार करीत आहेस. पुष्णाती यान धर्मेण स्वबुद्ध्या तमपंडितम ते कृतार्थम प्रहिन्वंती प्राणाहा राय सुतादया. जो माणूस आपलं समजून अधर्माने सुद्धा पालनपोषण करतो तेच प्राण. आता हे प्राण, धन आणि पुत्र, आता यांच्यावर माणसाचा मोह असतो, पण त्या मूर्खाला त्याच्या इच्छाच आपल्या अपुऱ्या ठेवाव्या लागतात आणि हे सगळं सोडून द्यावं लागतं. स्वजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. अगदी छानपैकी गाणं आहे. हे गाणं जरी सिनेमातलं असलं तरी त्यामधले जो आध्यात्मिक अर्थ आहे तो असल्यामुळे ती गाणी आपल्याला लक्षात राहतात. खरं समाधान आहे असिद्धार्थो विचंत्यंधम स्वधर्म विमुखस्तमः. भगवंताला विन्मुख झाल्यामुळे, धर्माला विन्मुख झाल्यामुळे, धर्माच्या विरुद्ध आचरण केल्यामुळे तुला स्वार्थसुद्धा समजत नाही आणि त्या स्वार्थासाठी तू आपलं आयुष्य वेचत आहेस आणि आपल्या स्वजनांना तू वाऱ्यावर सोडलंस, त्यांचा प्रतिपाळ करत नाहीस, त्यामुळे तुला कधीही समाधान लाभणार नाही. आणि स्वधर्म विमुखस्तमः, तम म्हणजे अंधकार, आणि अशा घोर नरकामध्ये तुला पुढील गती मिळेल असं त्या ठिकाणी अक्रूर त्या राजाला सांगतात. आता धृतराष्ट्र डोळे बंद आहेत, सगळं त्याने ऐकलं, मनावर घेतलं, काय विचार केला असेल तो असेल, पण संसार हा एक स्वप्न आहे, मनोराज्यासारखं आहे आणि स्वप्न रंगवणं हे प्रत्येकालाच आवडतं. आता धृतराष्ट्र या ठिकाणी म्हणतो, यथा वदती कल्याणीं वाचम दानपते भवान तथा नयान तृप्त्यामी मर्त्या प्राप्य यथामृतम. अक्रूरा, तू जो मला सल्ला दिला आहे, या सगळ्या सल्ल्यामध्ये तुझ्या उपदेशामुळे त्यामध्ये माझंच कल्याण आहे. एखाद्याला अमृत मिळाल्यावर त्याला जसा आनंद होतो तसं मलासुद्धा आनंद होत आहे, पण मी त्यामुळे तृप्त होत नाही. तुझ्या उपदेशाने मी तृप्त होत नाही, अजूनही मी तृप्त झालेलो नाही. आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश मी ऐकला, पण माझं मन स्थिर नाही. चंचलम ही मन कृत्वा. चंचल मन आहे आणि पुत्रांच्या स्नेहामुळे ते दूषित झालेलं आहे, पुत्रांच्या मोहामुळे ते दूषित झाले. जसं स्फटिक आहे आणि वर वीज चमकली तर ती वीज त्या स्फटिकावर एखाद्या क्षणभरच दिसते आणि पुन्हा अदृश्य होते, तसा तुझा उपदेश माझ्यासाठी अदृश्य झाला आहे. म्हणजे तू खूप चांगलं सांगितलंस, पण त्याप्रमाणे वागणं हे मला शक्य नाही. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. दुर्योधन पुढे महाभारतामध्ये म्हणतो की जानामि धर्मम, धर्म काय हे मी जाणतो, दुर्योधन म्हणतो, पण त्याकडे माझी प्रवृत्ती होत नाही. आणि अधर्म जानामि अधर्मम, पण न च मे निवृत्ती, अधर्म हे करू नये हे मला समजतं, पण त्यापासून मी परावृत्त होऊ शकत नाही माझ्या पूर्वसंस्काराने. यो दुर्विमशर्पथया निजमायेदं सृष्ट्वा गुणान् विभजते तदनुप्रविष्टः तस्मै नमो दुरवबोधविहारतंत्र संसारचक्रगतये परमेश्वराय. आता सांगतात आता याने पळवाट काढली. आता भगवंतच कसा बरोबर आहे आणि माणसाच्या हाती काहीच नाही, ही पळवाट या ठिकाणी
धृतराष्ट्राने काढले. धृतराष्ट्र काय म्हणतात की भगवंताच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे. भगवंताची मायाच ही अचिंत्य आहे. माणूस भगवंत काय करेल याचा कधीच विचार करू शकत नाही. ते कोणालाच समजत नाही. त्या मायेच्या द्वाराच तो या जगाची निर्मिती करतो, त्यात प्रवेश करतो आणि कर्म आणि कर्माचं फळ यांची वाटणी ठिकाणी करून देतो. आणि मग त्या भगवंताच्या अचिंत्य अशा लीलाशक्ती व्यतिरिक्त या ठिकाणी दुसरं काहीच नाही. जे होतं ते भगवंताच्या आज्ञेने त्याच्या इच्छेनेच होत असतं. आणि अशा भगवंताला मी नमस्कार करतो. संसार चक्रगत ये परमेश्वराय, त्या परमेश्वराला मी नमस्कार करतो असं म्हणून त्या ठिकाणी आपली त्याने बचाव केला एका दृष्टीने. पण मी तू जसा उपदेश केला त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करतो. निदान मला ती नरकप्राप्ती तरी होऊ नये असा सुविचार सद्बुद्धी त्याला काही झाली नाही. शुकदेव सांगतात परशीराजाला, अशा प्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेतला. ज्या कारणासाठी भगवंतांनी अक्रूरांना या ठिकाणी हस्तिनापुराला पाठवलं, त्याने पाहिलं स्वजनसंबंधीचा जो निरोप आहे तो घेऊन अक्रूर आता पुन्हा मथुरेला परत आलेले आहे. शशंस रामकृष्णाभ्याम, शशंस म्हणजे त्यांची स्तुती करत, रामकृष्णाभ्याम म्हणजे भ्याम म्हणजे या दोघांची, त्या दोघांच्याकडे आले आणि ते सगळी स्तुती केली. आणि धृतराष्ट्र विचेष्टितम, धृतराष्ट्राचे पांडवासबरोबर असलेले जे गैरवर्तन आहे ते त्याने पाहिलं. जो भेद त्यांच्यामध्ये आहे तो पाहिला आणि त्यासाठी त्याला हस्तिनापुराला पाठवलं होतं. आणि म्हणून जे काय झालं ते सगळं भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्या समोर त्याने सगळं येऊन सांगितलेलं आहे. असं या ठिकाणी हा 49वा अध्याय समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यां अष्टादशसहस्रयां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंद पूर्वार्धे 49तमोऽध्यायः. या दशमस्कंदामध्ये एकूण 90 अध्याय आहेत. त्यामध्ये 2 भाग आहेत. 49 अध्यायाचा पहिला आणि 41 अध्यायाचा दुसरा. आता आपला पूर्वार्ध जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत आहे. तर पुढच्या वेळेस आपण या दशमस्कंदाच्या उत्तरार्धाला सुरुवात करत आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले फरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण,
गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ